मोदी सरकारकडून 6 रब्बी पिकांच्या आधारभूत किमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय। गव्हाची MSP प्रति क्विंटल 160 रुपयांनी वाढवली। हरभरा, मसूर, मोहरी या पिकांच्याही MFC मध्ये वाढ। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रति टन 15 रुपये कपात। शेतकरी नेते आणि मविया नेत्यांचा संताप। टोकाच्या प्रतिक्रिया उमटल्याशिवाय राहणार नाहीत। राजू शेट्टींचा इशारा। तर केंद्राकडून भरीव निधी आणण्याची हिंमत नाही का? रोहित पवारांचा सवाल। शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालंच पाहिजे। हेक्टरी 50,000 रुपये मदत द्या। उद्धव ठाकरेंची सरकारकडे मागणी। दिल्लीमध्ये मुजरे करण्यासाठी जाऊ नका, शेतकऱ्यांसाठी मदत आणा, ठाकरेंनी सरकारला ठणकावलं। उद्धव ठाकरेंनी वाचून दाखवलं ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबतचं फडणवीसांचं जुनं पत्र। गिचमिड फडणवीसांना आता मुख्यमंत्री झाल्यावर शेतकऱ्यांच्या वेदना जाणवत नाहीत का? ठाकरेंचा हल्लाबोल। राज्यभरात धनगर समाजाचं चक्काजाम आंदोलन। ST प्रवर्गातनं आरक्षण देण्याची मागणी। शेळ्या मेंढ्या घेऊन आंदोलक रस्त्यावर। टायर जाळून सरकारचा निषेध। तर परभणीमध्ये आंदोलकाचा आत्महत्येचा प्रयत्न। बीडच्या भगवान भक्तीगडावर उद्या पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याची तयारी। धनंजय मुंडेही मेळाव्याला उपस्थित राहणार का, याकडे लक्ष। मराठा आंदोलक मनोज जरांगेंची प्रकृती अचानक बिघडली। जरांगेंवर रुग्णालयात उपचार सुरू। जरांगे उद्या नारायणगडावर दसरा मेळावा घेणार का, याकडे लक्ष। तीनशे 61 आमदारांना गेल्या 6 महिन्यांपासून आमदार निधीची प्रतीक्षा। महाराष्ट्रावर एकूण 9,32,000 कोटी कर्ज। लाडकी बहीण सारख्या काही योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर प्रचंड आर्थिक ताण। विधानसभा निवडणुकीवेळी अनिल देशमुखांवर हल्ल्याचं प्रकरण वादात। प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न, देशमुखांचा आरोप। तर तक्रार खोटी असल्यास देशमुखांवर कारवाई होणार, पंकज भोयर यांचा इशारा। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांना भारतरत्न द्या। भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांची राष्ट्रपतींकडे मागणी। हेडगेवारांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची मागणी। दिल्लीमध्ये संघाचा शताब्दी महोत्सव। पंतप्रधान मोदींच्या हस्ते संघाचं टपाल तिकीट आणि नाण्याचं अनावरण। मोदींकडून संघाला शताब्दी महोत्सवाच्या शुभेच्छा। अजित पवार आणि शरद पवारांची YB चव्हाण सेंटरमध्ये भेट। माळेगाव साखर कारखान्याबाबत भेट झाल्याची माहिती। प्रांजल खेवलकर आणि इतर आरोपींनी ड्रग्सचं सेवन केलं नाही। फॉरेन्सिकचा रिपोर्ट पोलिसांना प्राप्त। खेवलकरांची येरवडा जेलमधनं सुटका। ST महामंडळाकडून 10% भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय। दिवाळीमध्ये 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबरसाठी केली होती भाडेवाढ। पंढरपुरात विठ्ठल मंदिरात अभिषेकासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यावरनं वाद। चंद्रभागेऐवजी गंगेचं पॅकबंद पाणी वापरल्याचा महर्षी वाल्मिकी संघाचा आरोप। तर पाणी एकत्र करून अभिषेक, मंदिर समितीचं स्पष्टीकरण। मुंबईच्या मीरा रोडमध्ये गरब्यात अंडी फेकल्यानं वाद। स्थानिक रहिवासी मोहसिन खान याच्या विरोधात काशीमीरा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल। मोहसिन खान याच्या विरोधात शिंदे सेना आक्रमक। कल्याणमधील गांधी इंग्लिश स्कूलचा अजब फतवा। कपाळावर टिळा, टिकली आणि हातात राखी बांधण्यावर बंदी। संतप्त पालकांची शिक्षण विभागाकडे धाव। महापालिकेकडून शाळेला नोटीस। तर असा कोणताही फतवा काढला नसल्याचं शाळा व्यवस्थापनाचं स्पष्टीकरण। पुण्यात तरुणाकडून तरुणीला बेदम मारहाण। किरकोळ वादातनं तरुणीला लाथाबुक्क्यांनी मारहाण। पुण्यातील KK मार्केट परिसरातली घटना। पुण्यात गौतमी पाटीलच्या गाडीची रिक्षाला धडक। अपघातामध्ये रिक्षाचं मोठं नुकसान। चालक जखमी। गौतमीच्या चालकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात।
गुंड निलेश घायवळच्या पुण्याबाहेरील जमवलेल्या संपत्तीची चौकशी होणार. घायवळनं धाराशिव, जामखेड आणि पाटण परिसरामध्ये मालमत्ता जमवल्याची माहिती. पूजा खेडकरच्या आईला अंतरिम जामीन मंजूर. ड्रायव्हरच्या अपहरण प्रकरणामध्ये जामीन मंजूर. मनोरमा खेडकरांना कोर्टाचा दिलासा. दसरा दिवाळी आधीच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर. महागाई भत्त्यात 3% वाढ करण्याचा मोदी सरकारचा निर्णय. 1 जुलैपासून केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मिळणार वाढीव महागाई भत्ता. आजपासून मोठे बदल लागू. LPG सिलेंडरच्या दरामध्ये वाढ. UPI वरनं 5 लाख रुपयांपर्यंत व्यवहार करता येणार. आधार कार्ड व्हेरीफाय असेल तरच पहिल्या 15 मिनिटांमध्ये रेल्वे तिकीट बुक होणार. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे रुग्णालयात दाखल. बिहार निवडणूक दौऱ्यावेळी श्वास घेताना त्रास. बंगळुरूमध्ये MS रामय्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू. अनिल अंबानी यांच्याशी संबंधित 6 ठिकाणी मुंबई आणि मध्य प्रदेशात छापेमारी. फेमा कायद्याचं उल्लंघन झाल्याप्रकरणी ईडीकडनं छापेमारी. अंबानींवर मनी लॉन्ड्रिंग संदर्भात गुन्हा दाखल.